बरोबर आहे. मात्र जसं तुम्ही आता मघाशीच म्हणालात की प्रत्येकानं वेगवेगळे स्किल्स शिकून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते स्किल्स शिकत असतानाही मात्र वयाच्या कोणत्या योग्य वेळेला कोणता निर्णय घेणं आजच्या युथने गरजेचं आहे. कारण असं झालं की स्पर्धा प्रचंड वाढत चालली आहे. शाळेत असू द्या, कॉलेजमध्ये असू द्या, स्पर्धा प्रचंड आहे. आणि त्यातही एक सेक्टर शिक्षण क्षेत्रातलं बाजूला राहतं, फायनान्शियल अवेअरनेस. तो किती गरजेचा आहे, तो आपण का नाही शिकत? खरी गोष्ट आहे. आपल्याला सगळं काही शिकवलं जातं, टच बेस केलं जातं शाळेमध्ये, पण फायनान्शियल अवेअरनेस हा असा सब्जेक्ट आहे जो मे बी आपण धडपडून शिकतो जनरली आपल्या जीवनात. तर मला वाटतं एक कामगार असो किंवा मुंबईतला पुण्यातला IT प्रोफेशनल किंवा मोठा बिझनेसमॅन, प्रत्येकाला स्वतःचं फायनान्शियल मॅनेजमेंट अवेअरनेस असणं जरुरी आहे. आणि ते का जरुरी आहे? कारण तुमचं पुढचं जीवन, तुमचं पुढचं कॉन्फिडन्स, पुढचं सॅटिस्फॅक्शन, तुमचं स्टेबिलिटी सगळं तुमच्या पर्सनल फायनान्सेस जसे मॅनेज होतात त्यावर आधारित आहे. आणि त्यामुळे मला वाटतं जसं मी तुम्हाला सांगितलं, या खूप काही अशा मोठ्या अशा गोष्टी नाही आहेत ज्या तुम्ही सातत्याने केल्या तर तुम्हाला कळतील, समजतील. खूप लहान लहान गोष्टी असतात की इन्व्हेस्ट कुठे करायचं, इव्हन आपण शेअर्स घेतले तर कशा टाईपच्या कंपनीजमध्ये करायचं, कोणते रेशिओज पाहायचे, आपण हे पाहिलं आणि त्याला आपल्या जे आपले मिशन्स असतात लाईफचे त्याच्याशी मॅच केलं. आणि मॅच दर 6 महिने 12 महिन्यात करत जायला पाहिजे, पोर्टफोलिओ बॅलन्स करत राहायला पाहिजे. त्याने आपल्याला खरं फायनान्शियल इंडिपेंडन्स जे म्हणतात, एक फ्रीडम काय असतं आजकालच्या जमान्यात? फ्रीडम म्हणजे वी शुड बी एबल टू डू व्हॉट एव्हर वी विश टू. आणि ते केव्हा करता येतं? जेव्हा आपल्याकडे एक बफर असो, इमर्जन्सी फंड असो किंवा इन्व्हेस्टेड फंड असो, जो आपल्या कामास येईल, आपल्याला कोणाला मागावा नाही लागणार. आणि ते आपल्याला खूप जरुरी आहे. आपल्या प्राईडनी जगण्यासाठी खूप जरुरी आहे हे सगळं. बरं, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये तुम्ही आणि मी यावेळेला चर्चा करतोय. अवघा महाराष्ट्र आणि संपूर्ण देश आणि विदेशात असलेले आपले मराठी प्रेक्षक आपल्याला यावेळेला पाहत आहे. आपला जो महाराष्ट्र आहे आणि देश आहे हा आर्थिक पातळीवरती नेमका तुम्ही कुठे पाहता? म्हणजे जगाचं आर्थिक गणित बदलत चाललेलं आहे. वर्ल्ड वाईड जर आपण पाहायला गेलं, भारताची इकॉनॉमी, महाराष्ट्राची इकॉनॉमी सध्याच्या घडीला तुम्ही कुठे पाहता? आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे की 2014ला भारताचं जीडीपी वाईज भारतचं स्टँडिंग काय होतं? 11व्या किंवा 12व्या नंबरवर भारत होतं. आज काय स्टँडिंग आहे? 4थ्या नंबरवर आहे भारत वर्ल्ड वाईड. आणि आपलं एम काय आहे की आपण 2027 पर्यंत 3 नंबरवर न्यायचं. तर आपण एकदम लाईनीत आहोत आपल्या ज्या टार्गेट्स आहेत. आणि महाराष्ट्राचं पाहिलं तर आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी एम करत होतो. ऑलरेडी $500 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये आपण आहोत आजच्या डेटमध्ये. आणि जर आपण आपले लोन्स पाहिले तर जनरली अलावेबल असतात 25% ऑफ द स्टेट GDP. त्याचे आपण 18% लेंडिंगवर आहोत, म्हणजे आपण लोन्स घेतलेले आहेत. प्लस आपले अब्जोंचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालू आहेत, ज्यांनी कनेक्टिव्हिटी, रेव्हेन्यू ही एक स्टेबल स्ट्रीम राहते. तर मला वाटतं महाराष्ट्र आणि भारत एक खूप स्ट्रॉंग पोझिशनवर आहेत. आपल्यावर कोणी सँक्शन्स आधी सुद्धा टाकले होते. जेव्हा ते अटलजींच्या वेळेस परमाणू टेस्टिंग झालं होतं त्यावेळेस सँक्शन्स होते, पण त्यावेळेस सगळ्यात जास्त स्ट्रॉंगली भारत पुढे आला इन टर्म्स ऑफ GDP ऑल्सो, राईज इन GDP. आज पण पूर्ण विश्वावर तशी परिस्थिती आहे, सगळ्यांवर टॅरिफ टाकले गेले आहेत, पण भारत आत्मनिर्भर भारत आहे. इंडिया हॅज यंग पॉप्युलेशन. इंडिया हॅज जी लोक आहेत त्यांना पुढे येऊन कामं करायची आहेत, कन्झम्पन करतायत. आणि मला वाटतं आता डिफेन्सचं पण आपण एक हब बनतोय आणि बनलेलो आहोत. तर वेगवेगळे जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स येत आहेत, इनोव्हेशन हबसाठी जे आपल्याला सगळे मिळत आहेत, पॉलिसीज अँड ऑल ज्या आपल्याला सुटेबल आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं की इंडिया इज इन अ व्हेरी स्ट्रॉंग पोझिशन करंटली. इट इज द लार्जेस्ट पॉप्युलेशन अँड ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन.
आपण टुरिझम पासनं तर हेल्थ टुरिझम पासनं तर एज्युकेशन टुरिझम हे आपलं मेजर बनवून AI तर आपण प्रतिसाद करतोच आहे, हो. खूप काही अचीव करू शकतो. बरं, पण जागतिक पातळीवरती जर विचार केला तर प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि खास करून युवक युवती जे आहेत यावेळेला पाहणारे, त्यांच्या मनात एक भीती आहे की अनेक कंपन्या ले ऑफ कडे वळत असल्याचं पाहायला मिळतं. केवळ भारतातली परिस्थिती नाहीये, हा, जगभरामधली ही परिस्थिती आहे. मग अशा वेळेला ही जी सगळी परिस्थिती आहे याच्याशी दोन हात करण्यासाठी आपण सगळ्यांनी कशी तयारी करायला हवी? जगाच्या पातळीवरती भारताचं सध्याचं असलेलं स्थान आणि जर ले ऑफ होत असेल, मला नोकरी करण्यासंदर्भातली भीती वाटत असेल, ही भीती कशी दूर करायची? ले ऑफ आपण जेवढं बोलतो तसं ऍक्च्युअली ऑन ग्राउंड नाहीये. बरं. आणि काही काही ऑर्गनायझेशन्स चर्निंग करत राहतात फॉर हेल्थ ऑफ द ऑर्गनायझेशन. पण तरी जे ले ऑफ होतं त्यात आपण कसे त्याला सामोरी जाऊ शकतो? एक तर अपस्किलिंग खूप जरुरी आहे, अँड यू शुड बी इनडिस्पेन्सेबल. आजची तरुणाई काही चांगले स्किलिंग जर स्वतः घेतीये, काही चांगले लर्निंग घेतीये, ती ह्युमन रिसोर्समध्ये असो, IT मध्ये असो, AI मध्ये असो, आणि जर त्याच्यात बिलकुल डीप जाऊन काम करतीये आणि इनडिस्पेन्सेबल बनतीये, तर मला वाटतं त्या तरुणाईला कोणी हिंमत नाही करणार आज एंटरप्रुनर बाहेर काढण्याची. वरून आज आपल्याला जसं आपण पाहिलं की गव्हर्नमेंटने इतके सारे रिफॉर्म्स दिलेत फॉर स्टार्टअप्स, फॉर MSMEs. आपण जाऊन हे ऑप्शन्स ग्रॅब करू शकतो का? काम तर करायचंय सुरुवातीला, एक्सपिरियन्स गेन करायला. त्याच्यात आपण इन डेप्थ एक्सपिरियन्स घेऊन एक आपला स्वतःचा इमर्जन्सी फंड 6 महिने ते 12 महिने याचा आपल्या अर्निंग मधनं काढून जर वेगळा ठेवला आणि व्हेंचर आउट केलं, त्याची हिंमत आपण करून काही मोठं काम करू शकतो का? कारण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपल्याकडे खूप सारे रिफॉर्म्स आले आहेत किंवा चीप लेंडिंग स्कीम्स आहेत, त्या अवेल करून असं म्हणतात की कॅन अन आयडिया कॅन चेंज युअर लाईफ. If you have the right idea, if you have a right business plan, if you have a right marketing and distribution plan and right human resources around, तर तुम्ही पण खूप काही करू शकता. In fact, you can be job creator. तर this is the time for India. हा खरं तर तुमचा कानमंत्र आहे युवकांसाठी. थोडं महिलांच्या स्थितीकडे येतो. तुम्हाला पाहत असलेले किंवा फॉलो करत असलेल्या महिलांचा वर्ग हा फार वाईड आहे. म्हणजे शेतकरी महिला असेल, छोटा मोठा व्यवसाय करणारी आपल्या ग्रामीण भागातली महिला असेल, तर थेट कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करत असलेल्या महिला असतील. मात्र महिलांची आर्थिक स्थिती